नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री परत एकदा आपल्यासाठी पावसाळा स्पेशल रानभाजी घेऊन आलेली आहे। तर इथे मी आज फोडणीची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहे। तर इथे पाहू शकता, इथे मी फोडणीची भाजी घेतलेली आहे। ती आपल्याला अशा पद्धतीने पानं याचे निवडून घ्यायचे आहेत, देठ बाजूला करायचे आहेत। फक्त आपल्याला कवळे कवळे पानं घ्यायचे आहेत आणि एखाद्या पानाला किडा लागलेला असतो तो सुद्धा पान आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मी सर्व भाजी निसून धुवून घेणार आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता, मी 3 पाण्याने भाजी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि साईडला कढई सुद्धा तेल तापण्यासाठी ठेवली होती। तर साधारण मी 2 चम्मच तेल इथे तापून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं सुद्धा अर्धा चम्मचच घालायचं आहे। त्यानंतर इथे मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे। एक गाठा इथे मी लसूण ठेचून घेतला होता। तर लसूण व्यवस्थित आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे। लसूण लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठी वाटी मी कांदा घातलेला आहे। तर कांदा तुम्ही कमी जास्त करू शकता। ह्या भाजीला जास्तच कांदा खूप छान लागतो, त्याच्यामुळे थोडा जास्तच घ्यायचा। तर कांदा व्यवस्थित आपल्याला तळू द्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर तळला की इथे आपल्याला 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच इथे मी मीठ घेतलेलं आहे। मीठ आपल्याला चवीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे। तर माझ्या लाल तिखटमध्ये अजिबात मीठ नाही आणि तिखट थोडं जास्तच तिखट आहे, त्याच्यामुळे मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर ही भाजी आपल्याला थोडी करून घालायची आहे, एकदाच घालायची नाही। तर खूप जास्त भाजी असली तरी त्याची खूप कमी होते। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि राहिलेली सुद्धा भाजी इथे मी थोडीशी मिक्स झाल्यानंतर घातलेली आहे, कारण थोडंसं जरी मिक्स केलं तर लगेच ही भाजी कमी होते, पाहू शकता। तर इथे मी अगोदर म्हणलं होतं की पावसाळा स्पेशल ही रानभाजी आहे, पण पावसाळ्यात नाही तर ही भाजी हिवाळ्यामध्ये सुद्धा शेतामध्ये मिळते। तर तुम्हाला कुठं भाजीवाल्याकडून कुठून जर मिळाली तर नक्की ही बनवून खा, कारण खूप पौष्टिक भाजी असते। महिलांसाठी तर वरदानच आहे ही भाजी। तर एकदा नक्की ट्राय करा आणि खायला ही भाजी भाकरीसोबत खूपच भन्नाट लागते। तर भाजी व्यवस्थित अर्धी झाल्यानंतर इथे मी अर्धा वाटी दरदर कुटून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून मी कच्चे वाटून घेतलेले आहेत। आता ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता, आपली भाजी तयार झालेली आहे। थोडंसं आपल्याला याचं पाणी आटून घ्यायचं आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूपच छान लागते। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।